जय शिवराय मित्रांनो मोठ्या प्रतीक्षेनंतर मोठ्या खंडानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाला अनुकूल असं वातावरण बनायला लागलेलं आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 8 ते 10 दिवसापासून बऱ्याच साऱ्या भागामध्ये पाऊस नाही। पिकं आता जातील की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच या पिकांना जीवदान देण्यासाठी काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये सुद्धा हा पाऊस थोडा महाराष्ट्रामध्ये सर्व दूर जरी नसला तरी तुरळक ठिकाणी परंतु पिकांना जीवदान देणारा असा पाऊस असणार आहे। आणि एकंदरीत कसा पाऊस असेल, कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस होण्याच्या शक्यता आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आजच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून जे काही लेटेस्ट अंदाज देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये 17 तारखेला विदर्भासह नांदेड असेल, लातूर असेल, धाराशिव, सोलापूर किंवा पश्चिम महाराष्ट्राचा बराच सारा भाग या भागामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे। आणि याच्यानंतर उद्या याच्यामध्ये काहीशी वाढ होऊन जे काही मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यासह विदर्भातील पूर्व विदर्भातील जे जिल्हे आहेत या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलाय। परंतु हा येलो अलर्ट जरी देण्यात आलेला असला तरी हा येलो अलर्ट पावसाचा नाहीये, समजून घ्या। हा येलो अलर्ट असणारे स्टॉर्मसाठीचा, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हवा वाहन असेल, विजाचा कडकडाट असेल, विजा पडणं असेल, अशा स्वरूपाचे काही पाऊस, मध्यम ते हलके पाऊस काही तुरळक ठिकाणी पडू शकतात। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्याचा समावेश आहे। मराठवाड्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट असणार आहे। तर सोलापूर आणि सातारा आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना याच्यामध्ये अलर्ट असणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सुद्धा हा अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि 19 तारखेला त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातील अमरावती आणि मध्य महाराष्ट्र आणि बीड, हिंगोली जो काही मधला भाग आहे या परभणीच्या वगैरे भागासाठी हा अलर्ट देण्यात आलेले आहेत। आता हे अलर्ट जरी देण्यात आलेले असले तरी हा पाऊस सर्वदूर नसणार आहे, कारण ढग दाटून येतील, जोराचा वारा सुटेल, परंतु पाऊस पडणार नाही। आणि काही ठिकाणी पडेल तर त्या ठिकाणी काहीसं नुकसान करेल असा हा पाऊस आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर एल निनो पुढे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये असणार आहे, परंतु त्याचे जे काही परिणाम आहेत ते आतापासूनच दिसायला सुरू झालेले आहेत। वारंवार उत्तरेकडे पाकिस्तान असेल किंवा इकडं अफगाणिस्तान असेल त्या भागामध्ये लो प्रेशर एरिया क्रिएट होणं, त्याच्यामुळे हवा उत्तरेकडे जाणं हे आपल्याला या ठिकाणी सातत्यानं दिसतंय। आणि याच्यामध्ये आता हळूहळू थोडासा काही फरक पडणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 1-2 दिवस आणखीन अशाच मध्यम स्वरूपाचे पावसाचे राहतील, परंतु 21-22 तारखेनंतर एक सर्वदूर पाऊस सुरू होईल अशा प्रकारचे वारंवार अपडेट दिले जातात आणि तशा प्रकारची काही परिस्थिती सध्या तरी दिसून येते। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पावसासाठी जे काही पुढचे 2 दिवस असतील, या पुढच्या 2 दिवसासाठी आपण जर विभागणी पाहिलं तर याच्यामध्ये साधारणपणे आज 17 तारखेला आपण पाहिलेले की बऱ्याच भागामध्ये जसं की जालना, अंबड असेल किंवा इकडं आखाडा, आष्टी, अहिल्यानगरचा जो काही भाग असेल, जामखेडचा भाग असेल किंवा पुण्याच्या पूर्व भागामध्ये असेल, इंदापूर तालुक्यामध्ये असेल किंवा सोलापूरचा पश्चिमेकडील भाग असेल, ज्या भागामध्ये पावसाची नितांत आवश्यकता आहे, धाराशिवमध्ये भूमपरांडा, वाशीचा काही भाग असेल, ज्या ज्या भागामध्ये पावसाची मोठ्या प्रमाणात वाट पाहिली जाते अशा भागामध्ये पाऊस थोडा थोडा पडतोय। आता याच्यामध्ये 18 तारखेला जर आपण पाहिलं तर 18 तारखेला पाऊस बऱ्याच भागामध्ये हजेरी लावणार आहे, म्हणजे 17 तारखेच्या तुलनेमध्ये 18 तारखेला पाऊस थोडासा जास्त असू शकतो। आणि या पावसामध्ये पूर्व विदर्भामध्ये नागपूर असेल, गोंदिया असेल, गोंदियाला आपण पाहिलेले कालपासूनही पाऊस होतोय, पण याच्यामध्ये उद्या सुद्धा एक जोरदार पाऊस त्या भागामध्ये होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडील जो भाग असेल या भागामध्ये सुद्धा उद्या पावसाच्या चांगल्या शक्यता येतात। याच्यानंतर ब्रह्मपुरी, चंद्रपूरचा जो भाग असेल, गडचिरोली असेल, उमरेड, नागपूर, वर्ध्यापर्यंतचा जो भाग असेल या भागामध्ये उद्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत। याचप्रमाणे 18 तारखेला थोडीशी वाढ होऊन लातूर, सोलापूर, लातूरच्याही बऱ्याच साऱ्या भागामध्ये, लातूरमध्ये आपण जर पाहिलं तर धाराशिव, लातूर, उदगीर, बसव कल्याण पर्यंतचा जो भाग असेल, सोलापूर, पंढरपूर, अकलूज या भागामध्ये हा पाऊस या ठिकाणी उद्या हजेरी लावू शकणार आहे। याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मालेगाव असेल, धुळे असेल या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुरळक पावसाच्या शक्यता उद्यासाठी वर्तवण्यात आलेल्या आहेत। याचबरोबर इकडे आपण जर पाहिलं तर अमरावतीमध्ये वरुड असेल, अचलपूर असेल, काटोल असेल किंवा आर्वीचा काही भाग असेल या भागामध्ये सुद्धा पाऊस असणार आहे, परंतु याच्यामध्ये अकोल्यामध्ये खूप कमी पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। आजही आणि उद्याही अकोल्यामध्ये पावसासाठी कुठल्याही प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या नाहीत। 19 तारखेला मात्र अहिल्यानगर, बीड, धाराशिवचा काही भाग असेल, परभणी हा जो काही मधला भाग आहे या मधल्या भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचाही समावेश असणार आहे आणि तशा प्रकारचा त्या जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे।
या कालावधीमध्ये साताऱ्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. हा 19 तारखेचा पाऊस साधारणपणे नांदेड पर्यंत, हिंगोली, नांदेड, लातूर या भागापर्यंत सुद्धा चांगल्या स्वरूपामध्ये राहू शकतो. याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील शिरूर कासारचा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा 19 तारखेला चांगला पाऊस होईल अशा प्रकारच्या शक्यता आहेत. मित्रांनो, पावसाचे अंदाज जरी देण्यात आलेले असले तरी हा पाऊस ज्या भागामध्ये पडेल त्याच भागामध्ये पडणार आहे. म्हणजे असा सर्वदूर पावसासारखा हा पाऊस नसणार आहे. ढगाळ वातावरण राहून सुद्धा बऱ्याच साऱ्या भागामध्ये पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशा प्रकारचा हा पाऊस असणार आहे. आशा करूयात आता 21-22 तारखेनंतर मान्सून सर्वदूर ऍक्टिव्ह होण्याचे संकेत देण्यात येत आहेत. तोपर्यंत पिकांना संजीवनी देणारा हा पाऊस असणार आहे. आणि आशा करूयात की हा जो काही पुढील पाऊस असेल तो पाऊस सर्वदूर होईल आणि पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याची जी काही चिंता आहे ती कुठेतरी मिटेल. आता त्याच्या संदर्भातील पुढील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.